मैं श्री गुरवे नमः। व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असणारे सर्व ब्राह्मण ज्ञाती बांधव यांना त्यांच्या त्यांच्या अधिकाराप्रमाणे वंदन करतो आणि थोडक्यात मनोगत सांगतो। आत्ताच भागवत सरांनी ब्राह्मण कसा असला पाहिजे, त्याचे गुण कसे असले पाहिजेत यासंबंधी सांगितलेलं आहे। त्यामुळं फार काय मी सांगत नाही आहे, परंतु समर्थांची एक उक्ती आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे। ते अधिष्ठान जर नसेल तर केवळ जे चळवळीचं सामर्थ्य आहे ते किती काळ टिकेल आणि त्यातून किती निष्पन्न होईल हे आपण सांगू शकत नाही। स्वतः समर्थाने हे सांगत असता अगोदर 12 वर्ष तपश्चर्या ब्राह्मणाकरता सांगितलेला आचार हा पूर्ण केला आणि तो सांभाळतच त्यांनी स्वराज्याची निर्मिती होण्याकरता जे जे ब्राह्मणाने करायला पाहिजे ते सगळं केलं। आम्ही शिकत असताना पुण्यामध्ये असे काही प्रसंग यायचे की त्यावेळेला ब्राह्मणाने एकत्र आलं पाहिजे, काळाची गरज आहे, अशा संबंधी अशाच सभा व्हायच्या। त्यावेळेला पुण्यातील एक विद्वान गणेश शास्त्री शेंडे म्हणून होते, पंडित होते। ते म्हणायचे ब्राह्मण एकत्र आले पाहिजेतच, त्याने एकत्र आल्यानंतरच क्रांती होणार आहे, पण नुसते ब्राह्मण एकत्र येऊन होणार नाही म्हणाले, तर ब्राह्मण सामर्थ्यासह एकत्र आले पाहिजे। आणि ब्राह्मणाचं सामर्थ्य काय आहे हे सांगत असताना त्याने आम्ही त्यावेळेला शिकत होतो, त्यावेळेला त्याने आम्हाला सांगितलं होतं, जंगलामध्ये सगळे प्राणी आपापल्या काय एकजुटीने एकत्र असे राहतात, फक्त एकच असा आहे वाघ की तो एकटाच फिरतो। तो एकटा कशा करता फिरतो, तर त्याच्याजवळ तीक्ष्ण अशी नखं आणि दात अशा 2 गोष्टी आहेत। त्या 2 गोष्टींमुळे त्याच्याकडे एवढी हिंमत आहे की हत्तींचा कळप जरी आला तरी तो हत्तींचा कळप आहे म्हणून घाबरून मागे फिरत नाही, तो एका हत्तीवर हल्ला करतो आणि राहिलेल्या हत्तींना पळवून लावतो। हे सामर्थ्य त्याच्याकडे कशामुळे आहे, तर नखं आणि दात। तसं ब्राह्मणाला आचार आणि तपश्चर्या ह्या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत। ब्राह्मणाची त्रिकाल संध्या आणि कुठे कधी काय खावं, कुणाकडचं अन्न खावं कुणाकडचं खाऊ नये याकरता सांगितलेला किंवा आमच्या पूर्वजांनी जो आचार आत्तापर्यंत सांभाळला त्या पुण्याईवर आपण आत्ता आहोत। हा आचार जर आम्ही सांभाळला, त्या 2 गोष्टी हे आमचे तीक्ष्ण दात आणि नखं आहेत, त्या 2 गोष्टी काढल्या तर ते आम्हाला सांगत की वाघाची नखं आणि दात काढली तर झुरळ आणि वाघ दोघांमध्ये काही फरक नाही, वाघाला कुणी घाबरत नाही। तसं ब्राह्मणाचा आचार आणि तपश्चर्या जर गेली तर ब्राह्मणाला कुणीही घाबरत नाही। त्याला घाबरणं ह्याचा अर्थ त्याच्याबद्दल आदरयुक्त भीती असली पाहिजे, आणि ती असण्याकरता आपले जे पूर्वीचे जे जे ऋषीमुनी आहेत, ज्यांनी त्या त्या काळामध्ये समाजक्रांती केली, राज्य स्थापन केली, चालवली, असे सगळे लोक आपली त्रिकाल संध्या आणि आपला आचार अशा 2 गोष्टी सांभाळून संपूर्ण समाजकारण करीत होते। त्यांच्या वंशामध्ये आपण आहोत हे लक्षात घेऊन आत्ताचंच त्यांनी काही लवजिवाद म्हणा किंवा अशा संबंधी पण हे केलं। हे सगळं होण्याचं कारण काय आहे की आम्ही आमच्या घरातून संस्कार थांबवले। सगळी प्रगती करीत असताना आम्ही आमच्या घरामध्ये संध्येच्या वेळेला सगळ्यांनी संध्याकाळी स्तोत्राच्या वेळेला सगळ्यांनी स्तोत्र म्हणणे, नित्य उपासना सगळ्यांनी करणे, थोडा वेळ असेल, 15 मिनटं असेल, अर्धा तास असेल, जी वेळ सगळ्यांना एकत्र येण्याची आहे अशा वेळेला उपासना करणे। पुढच्या पिढीवर आमच्या वागण्याने आणि त्यांना असं दिसलं पाहिजे, आम्ही नुसतं सांगून नाही की असा असा संस्कार आहे, असा संस्कार दिसला आम्ही असं करतो असा, तर हे प्रश्न नक्की बऱ्याच प्रमाणात कमी होतील। तेव्हा अधिकारवाणीने कुणा सांगण्या इतका तुम्हाला मोठा मनुष्य नाही आहे, पण मी विनंती नक्की करू शकतो
असा प्रयत्न जर आपण सगळ्यांनी केला तर बऱ्याचशा अडचणी आपल्या कमी होतील. जे आपल्यासमोर प्रश्न आहेत ते कमी होतील. या दोन गोष्टी करून राहिलेला सगळा वेळ आपल्याला समाजकारणाकरता खर्च करायला काही हरकत नाही, तो केलाच पाहिजे. त्याकरताच ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचे मुखमासीत सांगितलेलं आहे. समाजाचा मुख ब्राह्मण आहे. आणि मुख याचा अर्थ मुख्य करून मेंदू. बुद्धी बिघडली तर सगळा देह असून काही त्याचा उपयोग नाही, तो काही कार्य करू शकत नाही. त्यामुळं ती बुद्धी उत्तम राहण्याकरता जी काही सांगितलेली आहे, नित्य संध्या आहे, सूर्यनमस्कार आहेत, आणि खाणं पिणं कुणाकडं अन्नाद्वारे आपल्याला वेगवेगळे विचार ज्याच्या हातचं खातो त्याचे आपल्यामध्ये येतात, ते सगळे येण्याकरता ते येऊ नये या दृष्टीने त्याला जी सांगितलेली बंधनं आहेत ती पाळण्याचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावा. तरच आम्ही समाजाकरता आदर्श आणि आदराचे असे राहू असं मला वाटतं आहे. हे माझे विचार आहेत. सगळ्यांना मान्य असणे न असणे त्याचा प्रश्न आहे. एवढं सांगून मी माझे विचार थांबवतो.